मुलींच्या शाळांमधील सुरक्षेचा लोकशाही मराठीकडून रियालिटी चेक। मुलींच्या सुरक्षेसंदर्भात उपाययोजनांची लोकशाहीकडून पडताळणी। बदलापूर अत्याचार प्रकरणाची आजची सुनावणी संपली। पुढील सुनावणी 27 ऑगस्टला होणार। मंगळवारपर्यंत सरकारला कोर्टात अहवाल सादर करण्याचे निर्देश। पीडित मुलीची ओळख उघड झाल्यानं कोर्टानं झापलं। पीडित मुलीचं समुपदेशन केलं का? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। घटना लपवल्याबद्दल बदलापूरमध्ये संबंधित शाळेवर कारवाई करणार। सुनावणी दरम्यान हायकोर्टात सरकारची माहिती। लोक रस्त्यावर उतरल्यावर तुम्हाला जाग येते, हायकोर्टाकडून राज्य सरकारची कानउघडणी। केंद्र सरकारच्या Z+ सुरक्षेवरून राणेंनी पवारांना डिबचलं। शरद पवारांना कोण मारणार हे कळतच नाही। शरद पवारांच्या सुरक्षा वाढीवर निलेश राणेंचा प्रहार। पंतप्रधान मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर 25 ऑगस्टला जळगावमध्ये मोदींची सभा। लखपती दीदी महिला कार्यक्रमात पंतप्रधान मोदी करणार संबोधित। वाढवण बंदराचे 30 ऑगस्टला भूमिपूजन। पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार भूमिपूजन। विविध कार्यक्रमांनाही लावणार हजेरी। बसच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू। आंदोलनाचा बेस्ट उपक्रमाच्या देवणार बस आगारातील बस सेवेवर परिणाम। आंदोलनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय। अंबरनाथ इथल्या काकुळे ग्रामस्थांचं आंदोलन मागे। IRCTCच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे। पुढील काही दिवस रेलनीर बाटली बंद, पाणी मात्र मिळणार नाही। मुंबईच्या किनारी नवे क्रूज टर्मिनल उभारणार। जहाज दुरुस्ती केंद्रासह नवे अतिरिक्त क्रूज टर्मिनल उभारले जाणार। कार्गो वाहतूकही दुप्पट होणार। मुंबईच्या प्रदूषणात बेकरीतील प्रदूषणाची भर। बेकरीमध्ये इंधन म्हणून लाकडाचा वापर। 200 बेकऱ्यांच्या सर्वेक्षणातून माहिती समोर। म्हाडाची बनावट वेबसाईट बनवल्याप्रकरणी दोघांना अटक। वेब डेव्हलपर आणि ग्राफिक डिझायनरला अटक। बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांना घातला लाखोंचा गंडा। बदलापूरच्या घटनेनंतर नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार। नागपूरच्या कामठीमध्ये 8 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। आरोपी धनीराम वासनिकला पोलिसांनी केली अटक। पुण्यात 4 ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना। शाळकरी मुलीला दारू पाजून अत्याचार। पीडितेच्या मित्रांसह एका मैत्रिणीविरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।